मी आता जस्ट मल डहाणूकर महाविद्यालयाची जब वी मेटा ही एकांकिका पाहिली आणि मी त्यासाठीच येत असतो की ही तरुण मंडळी नक्की काय करतायत, त्यांना नक्की कुठले प्रश्न पडतायत, ते नक्की त्यांचं जगणं कसं मांडतायत हे बघायला मी येत असतो. त्या वेळात मी एकांकिका करत होते तेव्हा पोद्दार, रुपारेल, रुईया, डहाणू, MD कॉलेज इतकी म्हणजे आयुष्यभर यांची कशी झाली अशी असेल तेवढाच क्राऊड असावा यावर्षी पण मला वाटतं. पण मला वाटतं नाही, मोबाईल आणि याच्यामुळे सोशल मीडियामुळे थोडं कमी झालंय, कारण सगळं आपल्याला आता ते बघायला मिळतंय. आज एकांकिका इथे नाही बघितलं तर उद्या बघायला मिळेल. स्पर्धक आणि प्रेक्षक म्हणजे आपल्याला आता एक जाणवतं की आपल्याला तेव्हा असं नेहमीच वाटायचं की अरे माझीच एकांकिका बेस्ट आहे, माझीच एकांकिका बेस्ट आहे. पण आता असं बघताना असं फील होतं की अरे हा रे, आपण कधी बाहेरून विचार नाही केला की थर्ड पॉइंट ऑफ व्ह्यूने कशी असेल आपली एकांकिका, खरंच तेवढा परफॉर्मन्स तेवढा होता का. पण प्रत्येकाला ही असावी असं मला तरी वाटतं की प्रत्येकाला असावं की माझी एकांकिकाच बेस्ट झाली होती. तो मला फरक आता फक्त जाणवला. INT बद्दल म्हणजे माझा जिव्हाळाच आहे, कारण INT मराठी आणि गुजराती एकांकिका सुद्धा मी त्यावेळेला बक्षिसं मिळवली. या स्पर्धेचा उत्साह पाहिला. आज मी फायनलला आलोय. स्पर्धेचा उत्साह तितकाच दांडगा आहे आणि आजच्या या एकांकिकेचा प्रवास पाहिला तर नाविन्य म्हणजे आजच्या टेक्निकलचा सुद्धा वापर आजच्या एकांकिकामध्ये होतोय. हा स्तुत्य उपक्रम आहे. आधी तर माझ्यासाठी सगळ्याच गोष्टी नवीन होत्या. जेव्हा मी पहिल्यांदा INT मध्ये भाग घेतलेला तेव्हा सुरुवातीला जेव्हा कर्टन पडला ना, म्हणजे ओपन झाली, एकांकिका सुरू झाली, तेव्हा माझं असं झालं की भाई एवढ्या लोक शिट्ट्या वगैरे वाजवतायत आणि एवढं डेंजर वातावरण झालंय, आता ह्याच्यात मी काय करू. आणि म्हणजे आता ही काय गोष्ट आहे आता मी सांगू नाही शकत. म्हणजे मला वाक्य नव्हती काहीच. मी अगदी मॉब मध्ये होतो तेव्हा मला असं वाटलं की बरं झालं मी मॉब मध्ये होतो. जर मोठं कॅरेक्टर असतं तर मी बोलूच नसतो शकलो, एवढं डेंजर होतं ते. जेव्हा मी वसई केळकर महाविद्यालयात होतो तेव्हा मी INT केली आहे 2 वर्ष. पण त्यानंतर आता हे खरं तर पहिलं वर्ष असं आहे, एवढ्या वर्षांमधलं माझं पहिलं वर्ष असं आहे की मी पहिल्यापासून शेवटपर्यंत सगळ्या एकांकिका बघितल्या. आत्ताचे विषय वेगळे आहेत, ते सादर करण्याचे, त्या विषयाला भिडण्याची पद्धत वेगळी आहे, टेक्नॉलॉजी वापरण्याची पद्धत वेगळी आहे आणि ती खूप थेट आहे, ती पटकन आपल्याला कनेक्ट होणारी आहे. सो ती गंमत आहेच आणि मजा आहे.